आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। घातलेल्या वणी विधानसभेच्या निवडणूक मैदानात कुंभा ग्रामपंचायतचे सरपंच अरविंद भाऊ ठाकरे यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेकडे दावेदारी केली आहे। महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। त्यामुळे लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या 6 विधानसभापैकी वणी विधानसभेची एक जागा मित्रपक्ष असलेल्या उबाठा गटाला सोडण्यात यावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे। शिवसैनिकांच्या मागणीचा आदर करून सरपंच अरविंद भाऊ ठाकरे यांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागितली आहे। याबाबत प्रत्यक्ष जाणून घेऊया सरपंच अरविंद भाऊ ठाकरे यांचेसह त्यांच्या समर्थकांनी लोकदर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी अरविंद वसंत ठाकरे, सरपंच ग्रामपंचायत कुंभा। 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मित्रपक्ष म्हणून उबाटा गट, या उबाटा गटाकडून मी माझी उमेदवारी मागितली आहे। परंतु मी खास आग्रही म्हणून मारेगाव तालुक्याचा प्रापर आहे आणि मला मारेगाव तालुक्याचा जो भकास झालेला तालुका आहे त्याची दैनावस्था पाहावल्या न झाल्यामुळे मला मारेगाव तालुक्याचं नेतृत्व करण्याची एकदा संधी मिळाली पाहिजे। गेल्या 64 वर्षांमध्ये मारेगाव तालुक्यातला कधीही नेतृत्व मिळालं नाही आणि त्या नेतृत्व न मिळाल्यामुळं मारेगाव तालुक्याची दैनावस्था आपल्याला बघायला मिळत आहे। माझी सर्व पक्षांना एक विनंती आहे, तिकीट तुम्ही कोण्याही पक्षाला कोण्याही माणसाला द्या, पण एकंदरीत मारेगाव तालुक्याचा विचार करायला पाहिजे। मग भाजप असो, सेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठल्याही पक्षात जर तिकीट द्यायचं काम पडलं तर कमीत कमी मारेगाव तालुक्याचाच हा उमेदवार द्यायला पाहिजे। सगळ्यात जास्त मी याचा आग्रही, मारेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे कॉलेज असायला पाहिजे। हा याला विकास म्हणतो आपण, परंतु ते सुद्धा नाही आहे। शेतकरी बाबतीमध्ये शेतीला सिंचनाकरता लाईनची सुद्धा व्यवस्था नाही आहे। आरोग्य दृष्टिकोनातून दवाखान्यात तालुक्या ठिकाणी दवाखाना चांगल्या कंडिशनचा पाहिजे, तिथं सुद्धा दवाखान्याची व्यवस्था दुर्दयनीय आहे। त्याच्यामुळं असं कुठलं एक क्षेत्र घ्या तुम्ही, प्रत्येक गावाला जातो म्हटलं तर रोड सुद्धा नाही आहे। म्हणून आज एवढा मोठा शेतीचा प्रश्न आहे, उद्या शेती जर धोक्यात आली तर समोरची पिढी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की मारेगाव तालुक्याचा विचार करून माझ्यासारख्या माणसाला जर उमेदवारी मारेगाव तालुक्यामध्ये जर मिळाली तर मी नक्कीच तालुक्याचा आणि तालुक्याच्या परिसरातला विकास केल्याशिवाय राहणार नाही। कारण मला या मारेगाव तालुक्याची खंत एवढीच वाटते की मारेगाव तालुका हा फक्त मतदानापुरताच मर्यादित राहिलेला आहे, त्याला कधीही नेतृत्व मिळाले नाही। आणि नेतृत्व मिळण्यालायक हे जे लोक मारेगाव तालुक्यामध्ये उपलब्ध असताना सुद्धा मारेगाव तालुका यांनी का वगळला हे चिंतनीय गोष्ट आहे। आम्ही सगळ्या गोष्टीत सक्षम आहोत, मला पदाची लालसा नाही, मला पैशाची लालसा नाही, परंतु मला एक तळमळ अशी आहे की मला या जनतेचा मला कुठतरी एक चांगले दिवस बघायचे आहे, याकरता मी मारेगाव तालुक्याचं नेतृत्व मागत आहे। गेल्या 64 वर्षांमध्ये खेड्यापाड्यामध्ये रोड सुद्धा बनले नाही। रोड न बनल्यामुळं महामंडळाची बस सुद्धा जाऊ शकली नाही। बस न गेल्यामुळे त्यातला जो शैक्षणिक वर्ग आहे तो शहराच्या ठिकाणी शिक्षणाला येऊ सुद्धा शकला नाही, ही खंत आहे। तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मारेगावला एक मोठं PSC असायला पाहिजे, परंतु त्या PSCची दैनावस्था एवढी आहे की साधा विंचू जरी चावला तर त्याचीसुद्धा तिथे तपासणी होत नाही, त्याच्यावरसुद्धा त्याचा मार्ग निघू शकत नाही, त्यालासुद्धा त्या पेशंटला रेफर करावं लागते। शेती बाबतीमध्ये जर शेतीच्या बाबतीत विचार करतो म्हटलं तर शेतीला जो मेन लाईन असते, लाईनसुद्धा मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरीसुद्धा हातबाल झालेला आहे। अशा अनेक समस्या या मारेगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत। त्याच पाठोपाठ एक सर्वात मोठा मुद्दा म्हटलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की 50% शिक्षक, कमी कमी एक शिक्षक 4 वर्ग सांभाळतो, हे कदापि सहन केल्या जाणार नाही। या गोष्टीची मला नेहमी चीड येते, म्हणून मी या शिक्षण बाबतीमध्ये नेहमी सदैव अग्रेसर असतो। त्याच्याच पाठोपाठ आज आपण मारेगाव तालुक्याला MIDC बाबतीमध्ये जर बोलतो म्हटलं तर एक मारेगाव तालुक्याला एक MIDC पाहिजे होती, पण युवा वर्ग सुद्धा त्याच्यापासून राहिलेला आहे। आपण जर घेतो म्हटलं तर गुजरात राज्यामध्ये 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते आणि त्यातल्या सरकार त्या युवा वर्गाला MIDC मध्ये 9 रुपये युनिट प्रमाणे लाईन देते, म्हणून त्यातला युवा वर्ग सदन आहे, सुखी आहे। परंतु महाराष्ट्र बाबतीमध्ये हे खेदाची गोष्ट आहे की याच्याबद्दल सुद्धा कोणी आवाज उठवायला तयार नाही। आणि जर अशीच परिस्थिती समोर भविष्यात जर राहिली तर जो ज्याला आपण निवडून देतो तो सत्तेत गेल्यानंतर एकही शब्द बोलत नाही, परंतु माझ्यासारख्या माणसाला
जर निवडून दिलं तर मला सरकारचं काही देणं घेणं नाही, परंतु मी ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नावर मी माझं पुरं पद पणाला लावून हे सगळे प्रश्न मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. मी राहुल आत्राम, सरपंच ग्रामपंचायत पहापड. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आता 2024ला चालू होणार आहे. तरी माझी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझी आग्रहाची विनंती आहे. माझ्या सरपंच संघटनेकडून आमचे तळपदार नवयुवक सरपंच सन्माननीय अरविंदभाऊ वसंतरावजी ठाकरे, सरपंच ग्रामपंचायत कुंभा यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मी माझ्या सरपंच संघटनेच्या वतीनं मी जाहीर विनंती करतो साहेबांना. का मारेगाव तालुक्याला पर्यंत प्रतिनिधी मिळाला नाही. तरी आज आमचा तालुका बहुल तालुका आहे, आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे आमच्या तालुक्याला अजूनपर्यंत बसस्टँड नाही, अजूनपर्यंत आमचा तालुका डेव्हलप झालेला नाही आहे. स्थानिक आमदार असून कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. मुलांचा विषय आहे, खेड्यापाड्यात गाड्या जात नाही, रोडच्या समस्या आहे आणि मारेगाव तालुक्याकडे आमचं कोणत्याही प्रतिनिधीचं लक्ष नाही आहे. झरीला प्रतिनिधित्व मिळालं, पाटण झरी वणीला मिळालं, पण अजूनपर्यंत मारेगाव तालुका हा मोठा आहे, आमच्या तालुक्याला अजूनपर्यंत कोणताच उमेदवार दिलेला नाही आहे. करिता सन्माननीय साहेबांना माझी विनंती आहे की आमचे जे सरपंच आहे कुंभा येथील सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांनी अनेक पदं असे भूषवले आहे. ते बँकेचे संचालक पण आहे, कुंभा ग्रामपंचायतचे सरपंच आहे आणि आमच्या अखिल भारतीय सरपंच संघटना महाराष्ट्र प्रदेश सदस्य आहे. आणि कोणताही गरीब त्यांच्याकडे गेला तरी त्यांच्या आशा पुसण्याचं काम सन्माननीय अरविंदभाऊ करतात, कधी त्यांना वापस करत नाही. मागील एवढी पूर परिस्थिती झाली, भाऊकडे कोणतीही सत्ता नसताना भाऊनी त्यांना अनाजाच्या किटा वाटप केल्या. आणि अशा माणसाला जर नेतृत्व देत नसन तर काही फायदा होणार नाही. आज कोण कोणत्या पक्षात आहे हेच आम्हाला कळत नाही. आणि जेवढे आपले राज्यकर्ते आहे हे सत्तेचे लालसी आहे आणि यांना फक्त खुर्ची पाहिजे. तसा स्वभाव आमच्या भाऊचा नाही आहे. भाऊला पैशाची लालच नाही आहे, भाऊला नेतृत्व करायचं आहे मारेगाव तालुक्याचं. आज एवढ्या मोठ्या समस्या खूप निर्माण झालेल्या आहे. आज आमच्या कास्तकाराची काय परिस्थिती आहे याच्यावरसुद्धा आम्ही पाहणी करत आहोत. आता 2-3 दिवस झाले आमचे मारेगावचे नवयुवक कार्यकर्ते पोरं भाऊच्या शेतीवर आले. भाऊनं मार्गदर्शन एवढं छान दिलं त्यांना शेतीचं, पोरं खुश झाले. आणि मारेगावचे युवा पोरं आहे आणि माझे सरपंच आहे. आम्ही ह्या 2-3 दिवसात मातोश्रीला सन्माननीय उद्धव साहेबाचा वेळ घेऊन आम्ही मातोश्रीला भाऊसाठी तिकीट मागण्याकरिता आम्ही मुंबईला रवाना होत आहोत. आणि माझी एवढीच इच्छा आहे, शिक्षकाचा आमदार आहे मग आमच्या सरपंचाचा आमदार का बरं नाही? आम्ही एवढं मोठं गावाचं नेतृत्व सांभाळतो. आज म्हणलं तरी आज कोणत्या समस्या आहे प्रत्येक गावातल्या आहे. आज झरी तालुक्यातील सरपंच आहे, वणी तालुक्यातील आहे, मारेगाव तालुक्यातील आहे. आम्ही सर्व सरपंच संघटना एक आहोत. आम्ही आझाद मैदानामध्ये आम्ही आमची ताकद दाखवून दिली. आमचा स्थानिक आमदार असून आमचं कोणतंच विधानसभेमध्ये आमचं प्रकरण उचलत नाही. आज आमच्या एवढ्या समस्या आहे खेड्यापाड्यातल्या, आम्हाला निधी येत नाही. निधी येते पण विकासाकडे आमचा स्थानिक आमदार लक्ष देत नाही. मग एवढ्या आमच्या समस्या आमचे आमदार साहेब आमचे विधानसभेत मांडत नाही. त्यांनी मांडल्या असत्या तर आम्हाला मोर्चा काढायचं काहीच काम पडलं नसतं, असं माझं मत आहे. तरी मी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं का हे तिकीट होऊ घातलेल्या विधानसभेची तिकीट हे आमच्या मारेगाव तालुक्याला आमच्या अरविंदभाऊ ठाकरे यांनाच मिळाली पाहिजे. अन्यथा तुम्ही कोणालाही तिकीट दिली तरी आम्ही सरपंच संघटना एकत्र होऊन दुसऱ्याला पाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी आजच तुम्हाला जाहीर करतो. आणि अरविंद भाऊला तिकीट द्या, आम्ही रात्र दिवस एक करू पण भाऊला निवडून आणू. एवढं बोलून मी मला काऊन करत आहो आमच्या सरपंचांना का आमचा सरपंच संघटनेचा आवाज विधानसभेत उचलून धरण्यासाठी आम्ही भाऊला प्रतिनिधित्व देण्याचे आम्ही ठरवले आहे. पूर्ण सरपंच संघटनेना, पूर्ण महाराष्ट्रातली सरपंच संघटना असो किंवा तालुक्यातली असो, जिल्हा लेवलची असो, सरपंच संघटनेचा एक आम्ही आमदार म्हणून आमचे प्रश्न उचलासाठी आम्ही विधानसभेत
आग्रह करत आहोत सन्माननीय साहेबांना, उद्धव बाळासाहेब साहेबांना आम्ही आग्रह करत आहोत का तुम्ही आमच्या सरपंच साहेबाला तिकीट द्या, जेणेकरून भविष्यात आमचा विधानसभेमध्ये आवाज उचलला पाहिजे आणि आमचे मुद्दे मांडले पाहिजे. फक्त हे आमचे सरपंच संघटनेतूनच आम्हाला तिकीट पाहिजे. मी मारुती शामराव मुपिडवार, कुंभा, तालुका मारेगाव. या 2024च्या हो घातलेल्या विधानसभेची धावपळ आता सुरू झालेली आहे आणि तिकिटासाठी जे काही सगळ्या पक्षाची रस्सीखेच सुरू आहे त्या अनुषंगाने मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करत आहे. मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल असून या तालुक्याला आजपर्यंत महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून तर आजपर्यंत एकदाही विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही आणि त्यामुळं विकासापासून कोसो दूर हा तालुका राहिलेला आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा लोकसभेची निवडणूक आली आणि उबाटा गटाकडून आम्ही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला, त्यावेळेस अरविंद भाऊच्या नेतृत्वामध्ये जे आम्ही गावोगावी फिरलो आणि तिथून लोकांचे मतं जाणून घेतले, त्यावेळेस लोकांचा एक आग्रह होता की अरविंद भाऊ तुमच्यासारखा माणूस मारेगाव तालुक्यातला आमदारासाठी हा आवश्यक आहे. याचं कारण असं की आम्ही सगळे लोक या 24-25 वर्षामध्ये 2000 पासून जरी विचार केला तर आम्ही खूप मागासलेले राहिलो आहे. आमच्याकडे साधं पिण्याचं पाण्याची सोय नाही, बाकीच्या गोष्टी नाही आहे, विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही, शेतीला विद्युत पुरवठा बरोबर वेळोवेळ खंडित होतो आणि या सगळ्या समस्या पाहून आम्ही हतबल झालो. एक खंत आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही तेव्हाच अरविंद भाऊला असा आग्रह केला की यावेळेस काही जरी झालं तरी मारेगाव तालुक्याला आता आपल्याला आवश्यक आहे आमदारकीची तिकीट मिळवणं. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेतृत्वाला आमची अशी विनंती आहे की एक चांगलं नेतृत्व, जो कुंभ्याचा विकास झाला तोच प्रत्येक गावाचा व्हावा, विधानसभेचा व्हावा, हे आमची प्रामाणिक इच्छा असल्यामुळं कुंभ्याचे अधिकृत जे सरपंच आहे त्यांची तळमळ, त्यांची काम करण्याची शैली ही वेगळी आहे आणि नक्कीच ते विधानसभेमध्ये आवाज जनतेच्या बाजूने उचलणं यामध्ये आम्हाला शंका नाही. आणि म्हणून यावेळेस माझी एक विनंती आहे महाविकास आघाडीला की त्यांच्यामध्ये अधिकृत सीट ज्या कोणाला जाईल ती मारेगाव तालुक्याला द्यावं आणि त्याच्यामधूनही उबाटा गटाला जर गेली तर निश्चितच अरविंद वसंतराव ठाकरे ग्रामपंचायत कुंभा यांचा विचार व्हावा, या गोष्टीची जरूर विचार करावा. अन्यथा अरविंद भाऊ ठाकरे यांचा जो जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला लोकसभेमध्ये मिळाला त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. आणि म्हणूनच आम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे का तिकीट जर अधिकृत मिळाली तर निश्चितच भाऊ आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही आमदारकी जनतेची आमदारकी राहील, प्रत्येक माणूस आमदार होईल असं आम्हाला वाटते आहे. आणि म्हणूनच मी उबाटा गटाला विनंती करतो की यावेळेस मारेगाव तालुक्याचा विचार करून सन्माननीय अरविंद ठाकरे यांना तिकीट द्यावं, एवढं माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि विराम देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.